T20 वर्ल्ड कपची फायनल सुरू आहे आणि भारताची इनिंग संपलेली आहे। भारताने 176 धावा गाठलेल्या आहेत। दक्षिण आफ्रिकेला आता जिंकण्यासाठी 177 धावांचं आव्हान आहे। T20 वर्ल्ड कपच्या इतिहासामधला हा फायनलमध्ये झालेला सगळ्यात मोठा स्कोर आहे। आतापर्यंत T20च्या इतिहासामध्ये एवढा मोठा स्कोर कुठल्याच टीमने केलेला नव्हता। T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 174 धावा काढून सध्या टीम इंडियानं नवीन रेकॉर्ड देखील केला। तर कशा प्रकारे आता क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह सध्या संचारला आहे याची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत। पॉवर प्ले दरम्यानच टीम इंडियाने 3 विकेट्स फटाफट गमावलेल्या होत्या आणि त्यामुळे एक प्रकारची चिंता टीम इंडियाच्या समर्थकांना वाटायला सुरुवात झालेली होती। मात्र त्यानंतर विराट कोहली आणि आकार पटेल यांनी रचलेल्या इनिंगच्या जोरावर भारताने 174 धावांपर्यंत 174 धावांपर्यंत मजल मारली। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, T20च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हा सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक हा स्कोर झालेला आहे जो टीम इंडियाने रचलेला आहे। कशा प्रकारे भारताची इनिंग झाली आणि काय सध्या उत्साह आहे टीम इंडियाच्या फॅन्समध्ये? धनंजय यांच्यापर्यंत या सगळ्या सेलिब्रेशनमधून कदाचित आपला आवाज पोहोचत नाहीये। आमचे प्रतिनिधी शशांक सध्या पुढारी न्यूजच्या न्यूजरूममधून आपल्या सोबत आहेत। शशांक, एक नवीन रेकॉर्ड करत टीम इंडियाने मजबूत इनिंग उभी केलेली आहे। मोठं एक आव्हान सध्या दिलेलं आहे दक्षिण आफ्रिकेला। काय वर्णन करशील या इनिंगचं? 176 धावा करत 177 धावांचं टार्गेट भारताने दक्षिण आफ्रिकेला दिले। वर्ल्ड कप फायनलमध्ये T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये हा हायेस्ट स्कोर असला तरी सध्याचं जे बदललेलं क्रिकेट आहे ज्यात फलंदाजांना अधिक फायदा आहे तिथे हे टार्गेट तसं डिफेंड करणं भारताला थोडंसं अवघड ठरणार आहे। पण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताची जी काही बॉलिंग सुरू आहे त्या दृष्टीने आपण चांगली कामगिरी करू असं सर्वांना वाटते। आणि जर मॅचचा आतापर्यंतचा जर रुख बघितला तरी ते न्यूजरूममध्ये आम्ही सर्व मॅच बघत होतो पण प्रत्येक बॉलला धगधग वाढत होती कारण की सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये महत्त्वाचे 3 विकेट्स गेले होते त्यामुळे प्रत्येक बॉल नंतर धाकधुकी वाढत होती। पण अर्थात द मॅन बिग मॅन शो विराट कोहली उभा राहिला आणि या 176 धावांमधल्या महत्त्वाच्या 76 धावा विराटने केल्या। त्याच्या जोडीला बापू ज्याला लाडाने आपण म्हणतो अशा अक्षर पटेलने 47 धावा केल्या। दोघांची अर्धशतकी पार्टनरशिप भारतासाठी फारच महत्त्वाची ठरली ज्याच्या जोरावर भारताने शतक पूर्ण केलं पहिल्या रनांचा आणि त्यानंतर थोडीशा कॅमिओ का होईना पण शिवम दुबेने जो 27 रनांचा केला तो भारतासाठी फार महत्त्वाचा ठरला आणि 176 धावांपर्यंत भारताने मजल मारली आहे। आणि आता 177 धावा दक्षिण आफ्रिकेला करायच्यात आणि या जर डिफेंड करण्यात भारत यशस्वी ठरला तर ICC ट्रॉफीचा दुष्काळ फायनली संपेल आणि भारत पुन्हा एकदा विश्वचषक आपल्या घरी घेऊन येईल। शशांक, पहिल्याच वाक्यामध्ये तू जसं म्हणालास की हा स्कोर डिफेंड करणं हे तितकं पण सोपं नसणार आहे, मोठं चॅलेंज असणार आहे टीम इंडिया समोर। काय नेमकी याची कारणं आहेत? का हे एवढा मोठा स्कोर करून देखील तो डिफेंड करणं हे चॅलेंजिंग ठरू शकतं? अगदी सुरुवातीलाच आपण जर बघितलं तर रोहित शर्माने टॉस जिंकत फलंदाजी घेतली। यामागे कारण हेच होतं की पिच फ्लॅट आहे आणि त्याच्यामुळे त्यावर जास्त स्कोर होऊ शकतो। 200च्या पुढे स्कोर करण्याची भारताची इच्छा होती त्याच्यामुळे त्यांनी पहिली बॅटिंग घेतली आणि असं असताना आता 176 रन जर आपल्याला डिफेंड करायचे तर बॅटिंग पिच असल्यामुळे साऊथ आफ्रिकेची बॅटिंग ही तगडी आहे। त्यांच्याकडे सुरुवातीपासूनच स्फोटक फलंदाज तितकेच उभा राहणारे फलंदाजी आहेत। डिकॉक त्यांचा ओपनिंगला येणार आहे, त्यानंतर क्लासेन सारखे स्टफ सारखे घातक फलंदाज असतील, मिलर सारखा उभा राहून खेळणारा फलंदाज आणि ऑफकोर्स परत 8 ते 9 नंबरपर्यंत बॅटिंग असल्यामुळे त्यांच्यासाठी ही बॅटिंग 176चा टार्गेट तसा अवघड नाहीये। पण भारताकडे बॉलिंग चांगली आहे त्यामुळे होप फॉर गुड आणि आपण जिंकू असंच वाटतंय। धन्यवाद शशांक तूर्त या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल।